नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचे अप्पे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. अप्पे पाहणा अगदी जाळीदार तयार झालेले आहेत, कापसासारखे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, अप्पे तयार झाल्यानंतर अगदी ते कडक झाल्यासारखे वाटतात, मऊ लुसलुशीत होत नाहीत. तर असं होऊ नये ह्यासाठी मी एक मिश्रणामध्ये सिक्रेट साहित्य घातलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे अप्पे सकाळी जरी बनवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात. आता हे अप्पे तयार करण्यासाठी मी जरासुद्धा साबुदाणा भगर न भिजवता झटपट असे 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही हे अप्पे बनवून खाऊ शकता. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासाला रोज वेगवेगळं काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो आणि सारखी सारखी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्याचप्रमाणे ॲसिडिटीसुद्धा होते. तर असं होऊ नये यासाठी तुम्ही झटपट असे हे उपवासाचे अप्पे आणि त्यासोबत उपवासाची चटणी बनवून खाऊ शकता. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. यापूर्वी आपण जवळजवळ 7 ते 8 रेसिपीज नवरात्रीच्या अपलोड केलेल्या आहेत चॅनलवरती. तुम्ही जर पाहिल्या नसतील तर नक्की पहा, तुम्हाला सुद्धा फार आवडतील. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात.